पद्धतीने. 3 ते 4 मिरच्या आणि अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे. झटपट ढोकळा बनवण्यासाठी इथे आपण 5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. यात आपण 1 चमचा साखर टाकणार आहोत आणि अर्धा इंच अद्रक आणि 2 मिरच्या यांची पेस्ट बनवलेली आहे ती टाकणार आहोत. साखर तुम्ही चवीपुरती टाकू शकता. जर खूपच फेंट वाटत असेल तर आणखीन थोडी साखर तुम्ही टाकू शकता. एक चमचा दही, चवीपुरते मीठ, थोडीशी रंग येण्यासाठी हळद, नाही टाकली तरीही चालेल. हा 1 चमचा फ्रूट साल्ट इनो, त्याला आपण पाणी टाकून मिक्स करणार आहोत. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी खाली टाकलेलं आहे. शिवाय आणखीन एक रिकामा डबा घेऊन त्याच्यामध्ये पण 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण त्या डब्यावरती आपण हा दुसरा डबा ठेवणार आहोत. आता आपण या कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून टाकणार आहोत आणि बनवणार आहोत. आता आपण ढोकळ्यासोबत जी चटणी लागणार आहे ती बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे 1 मिरची घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे, आणि 4 चमचे खोबरे टाकणार. आता आपण इथे चटणीसाठी 1 कप दही घेतलेला आहे. इथे आपण 1 कप दही घेतलेला आहे, त्याला आपण मस्तपैकी फिरवून घेऊया. आता याच्यामध्ये आपण ही चटणी टाकणार आहोत जी मगाशी आपण करून घेतली होती. कोथिंबीर, अद्रक, मिरची, थोडीशी साखर टाकली होती, खोबरं टाकलं होतं आपण यात. आता यात आपण 2 कप पाणी टाकणार आहोत.
कन्सिस्टन्सी देऊ शकता. चवीपुरते मीठ टाकणार आहोत आपण यात. असा आपला हा स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण याचे काप करून घेणार आहोत. आता आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत. त्यासाठी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे. बोलताना चुकलं मला. ही मोहरी आणि फोडणी आपण याच्यावर टाकणार आहोत. या चटणीमध्ये पण आपण फोडणी टाकणार आहोत. आता वरती आपण खोबरे टाकणार आहोत. हे असं मोठं